अचूक माहिती इतिहासाची, नेमकी सत्य गाथा महापुरुषांची, व्यक्तिपरिचय शून्य से शिखर तक, आयोजन विविध स्पर्धांचे, नाते घट्ट अध्यात्माचे। पाहून सबस्क्राइब करायला विसरू नका आपले सर्वांचे डॉक्टर वर्षा आडचौरे यूट्यूब चॅनल। अर्थ साक्षरता मोहिमेअंतर्गत आज आपल्या समोर सादर करत आहे डॉक्टर DS काटे लिखित खरेदीची भुरळ। जागतिकीकरणानंतर वित्तीय जगाची निर्मिती व त्याचबरोबर शोध, तंत्रज्ञान, संगणकीकरण, डिजिटलायझेशन, इंटरनेट सुविधा यामुळे जग खुलतंय, सुधारतंय, सजतंय। सर्वांना जीवन सुखी, समाधानी, ऐशोआरामी जगावंसं वाटत आहे। यातूनच मानवाची स्पर्धा सुरू होत आहे। यासाठी सुरू होते पैसे कमावण्याची धडपड। तसेच कमवलेला पैसा खर्च करून आपली स्वतःची वैयक्तिक पत निर्माण करण्याची इच्छा। सध्याच्या परिस्थितीत अतिउच्च सेवा सुविधा व वस्तू प्राप्त होण्यासाठी उत्पादनांची मोठी जवळीक वाढल्याचे दिसून येते। यातूनच सेवा उद्योगाची गरज निर्माण होत आहे। पुरवठा, उत्पादन आणि सेवा क्षेत्राची व्याप्ती देशभर वाढते। सेवा क्षेत्राचा सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये 56% तर उद्योग 27%, शेती 17% पर्यंत हिस्सा आहे। याचाच अर्थ असा आहे की सेवा क्षेत्राचा गवगवा अर्थात प्रगतीमध्ये योगदान उच्चस्थानी आहे। भारतात आजच्या वातावरणात सगळीकडे एकच चर्चा होत आहे की सरकार वस्तू व सेवा कराचे दर कमी करणार अर्थात GST कमी करणार, याची घोषणाही झाली आहे। यातूनच नागरिकांना मोठा दिलासा मिळेल यात शंका नाही। सरकारचे भाकीत असे आहे की कमी केलेल्या दरामुळे लोकांची खरेदी क्षमता वाढेल, तरल अर्थव्यवस्थेकडे लोक वळतील, खर्च करण्याचा वेग वाढेल, यातून उत्पादन प्रक्रिया वेगवान होऊन नोकऱ्या वाढतील, त्याचबरोबर बेरोजगारीचाही थोडाफार प्रश्न सुटेल, जनतेला काम मिळेल। एकंदरीत स्वदेशी अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल दिसून येत आहे। गुळ तेथे मुंग्या याप्रमाणे या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी उद्योजक, व्यापारी सरसावले आहेत। त्यांनी आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढवण्यास सुरुवात केली आहे। जर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली तर आपण स्वतःहून त्यांना पुरवठा करण्यास सक्षम राहू, अशा तयारीला मोठमोठे उद्योग लागलेले आहेत। आतापासूनच जाहिरातबाजीला सुरुवात झाल्याचे दिसून येते। जाहिरातीचे व माहितीचे मोठमोठे फलक तसेच सार्वजनिक माध्यमावर जाहिरातींचे संदेश हे ग्राहकांना भुलवण्याचे व आकर्षित करण्याचे तंत्र सर्वत्र प्रसिद्धीसाठी दिसून येत आहे। एका मॉलमध्ये मी गेल्यानंतर तेथे प्रश्न मला पडला, येथे भाजीपाला विक्रीला का ठेवतात, यांना कसे परवडते? पण नंतर माझ्या स्वयं आकलनातून लक्षात आले की भाजीपाला खरेदी करणारे सुरुवातीला कोथिंबीर, बटाटे व इतर वस्तूंची खरेदी 50-100 रुपयापर्यंत करण्याचा विचार करतात। पण नंतर तेथील झगमगाट, मालाची रेलचेल, दरपत्रक आणि सेल्समनची पटवण्याची पद्धत यामुळे मनुष्य सहजरित्या कमीत कमी 1000 ते 500 रुपयापर्यंत खरेदी करतो। हा मार्केटिंगचा फंडा आहे। भाजीपाला व काही स्वस्त वस्तू हा फक्त सापळा असतो। या सापळ्यामुळे ग्राहक हळूवारपणे दुसऱ्या खरेदीच्या जाळ्यात सापडतो। बऱ्याचदा वाटते की मोठमोठाले आउटलेट, मॉल यामध्ये गिराईक नसते, पण मित्रहो, ही आंतरराष्ट्रीय जाहिरातींची कला आहे। त्यांना यातून गिराईक जरी नसले, परवडत नसले तरी त्यांच्या जाहिरातीसाठी अशी दुकाने उघडे ठेवणे क्रमप्राप्त असतं। इतर जाहिराती खर्चापेक्षा त्यांना ते निश्चित परवडतं। एकावर एक मोफत, भरपूर स्वस्त, येथून पुढे अशी संधी कधी येणार नाही, कर्ज सुविधा उपलब्ध, मासिक हप्त्यावर वस्तू व घेऊन जा, पैसे नंतर द्या, अशी जाहिरातबाजी करून ग्राहकांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न होतो। अर्थातच मानसिकतेनुसार मनुष्य निश्चितच क्षणिक अशा जाहिरातींचा बळी पडतो। मग आपला मोर्चा बाजारात मोठमोठे शॉपिंग मॉलकडे वळला जातो। शॉपहोलिक अर्थात नागरिकांची संख्या जास्त वाढत जाते। एक प्रकारे ग्राहक आज अनेक कंपन्यांद्वारे संमोहित केलेला आहे। मॉल मधील सगळं झगमगाट पाहून त्याला त्या वस्तू अर्थात माल घेण्याची इच्छा होतेच। आपले उत्पन्न, त्याचबरोबर आर्थिक कुवत, जगण्यासाठी पुढे येणारे आर्थिक खड्डे याचा विचार न करता मनुष्य अनावश्यक खरेदी करून बसतो। त्याद्वारे तो स्वतःचा पैसा गमावून बसतो आणि काहींच्या डोक्यावर कर्जही होते। ऐपतीपेक्षा जास्त पैशाचा वापर हा घातकच असतो। इंग्रजीमध्ये एक प्रसिद्ध म्हण आहे, ती अशी की अ फूल अँड हिज मनी आर सून पार्टेड।
जो मनुष्य आर्थिक साक्षर नाही, त्याला पैशाचे व्यवस्थापन करता येत नाही, तो लवकरच आपले पैसे गमावून बसतो, कारण तो चुकीच्या ठिकाणी खर्च करतो किंवा इतरांना देऊन टाकतो. विचारपूर्वक पैसा खर्च करणे हे आपले कर्तव्य आहे. प्रत्येकाने अगोदर ठरवले पाहिजे की आपल्याला काय हवे आणि काय नाही. जीवनातील गरजांची यादी ही अनंत आहे, न संपणारी आहे, पण समाधानाने केलेली गरजेच्या वस्तूंची यादी ही समाधान दिल्याशिवाय राहत नाही. गरज आणि लालसा यांचा जवळचा संबंध आहे. गरज ही समाधानाने संपते, तर लालसा अमर्याद असते. लालसेतून कधीही माणसाला शांती, सुख लाभत नाही. नवीन शोध, तंत्रज्ञान व नवनिर्मिती यामुळे बऱ्याच वस्तूंचे भाव दिवसेंदिवस कमीच होतात. मग आपल्याला मिळणाऱ्या वस्तू खरंच आज कमी दराने मिळतात का? अर्थात वस्तू व सेवा कर कमी केल्याने आपल्याला खरेदी करावयाच्या वस्तू जीवनात आवश्यक व फायदेशीर आहेत का, याचाही विचार करा. अनेक उत्पादक मालाचे भाव अगोदर वाढवण्याच्या तयारीत आहेत. सध्याच्या प्रचलित दरापर्यंत भाव ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थातच कमोडिटी वस्तूंचे भाव थोड्याफार प्रमाणात वाढतात, पण इलेक्ट्रॉनिक्स, खाद्यपदार्थ, काही जीवनावश्यक वस्तू यांचे दर दिवसेंदिवस कमीही होतात. आज वस्तू आपण भरमसाठ प्रमाणात खरेदी केली म्हणजे आपले भरपूर पैसे वाचले असे नाही. नंतर त्याचे दरही कमी होऊ शकतात, याचे भान आपणास असावे. एकदा हातून गेलेला पैसा परत येत नाही. सर्वांनी घेतलं म्हणून मी घेतो, ही भारतीय मानसिकता बदलणे गरजेचे आहे. जीवन अमूल्य आहे, त्याचबरोबर दीर्घही आहे. याचा विचारपूर्वक खर्च करताना जाणीव ठेवावी. 22 सप्टेंबर नंतर वस्तू अत्यंत स्वस्त होतील, भरपूर खरेदी करू, जीवनातील इच्छा पूर्ण करू अशी मानसिकता सोडा. विवेकपूर्ण व क्रयशक्तीनुसार पैसा खर्च करा. या मोहजाळापासून योग्य प्रकारे दूर राहून समांतरपणे आपण कमावलेल्या धनाचे जतन करणे गरजेचे आहे. स्वतःचा पैसा खेळता ठेवा, प्रभावी ठेवा. गुंतवणूक प्लस खरेदी प्लस उत्पादन खर्च याचे योग्य सूत्र जुळवा. विचार करा, आवश्यक गरजा पूर्ण होईल एवढेच घ्या. आपल्याला पुरवठा करणारे, त्याचबरोबर सुविधा देणारे हे निरंतर चालूच राहतील. जग हे बदलत राहणार, चालूच राहणार, पण आपली आर्थिक दृष्टी सजग ठेवा.